मिरजीच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी गौण खनिज उपशात भ्रष्टाचाराने तहसील कार्यालयात खासगी नोकर भरती करून शासनाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप जय हिंद सेनेचे संस्थापक चंदनदादा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला। तहसीलदारांकडून सामान्य जनतेची लूट सुरू असल्याने त्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी दिनांक 24 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचे चंदन चव्हाण यांनी सांगितले। मुख्यमंत्री निधीतून सुशिक्षित बेरोजगारांना मानधनावर कामावर घ्यायचे आदेश असताना शासन आदेश डावलून प्रत्येक तलाठी मंडळ अधिकारी आणि स्वतःच्या कार्यालयात अव्वल कारकूनपासून सर्वच विभागात खासगी भरती करून त्यांना शासकीय दफ्तर दिले आहे। अशा नोकर भरतीमुळे पात्र सुशिक्षित बेरोजगारांची संधी हिरावली आहे। यापूर्वी मिरज तालुक्यात गौण खनिज भ्रष्टाचाराचे प्रकरण दाबले गेले आहे, त्याची प्रशासनाने खरी माहिती जनतेला द्यावी अशी मागणी त्यांनी केली। मिरज तालुक्यात राष्ट्रीय संपत्तीची मोठी हानी झाली असून शासनाचा महसूल बुडाला आहे। बेकायदा गौण खनिज उपसा करणारे 250 डंपर रोज फिरत असून या बेकायदा डंपरपासून तहसीलदारांचा आर्थिक फायदा झाल्याचे चंदन चव्हाण यांनी सांगितले। या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वादग्रस्त मिरज तहसीलदार आणि या प्रकरणात सहभागी तलाठी मंडल अधिकारी यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी जय हिंद सेनेतर्फे करण्यात आली आहे। मिरज तालुक्यात जनतेची लूट आणि भ्रष्टाचार थांबण्यासाठी या तहसीलदारांना पदमुक्त करावे या मागणीसाठी बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 11 वाजता मिरज तहसीलदार कार्यालयासमोर तालुक्यातील जनता बोंबाबोंब आंदोलन करणार आहे। याबाबत मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रारी देण्यात येणार आहेत। या जनआंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे म्हणून तालुक्यातील सर्व गावात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे चंदनदादा चव्हाण यांनी सांगितले। यावेळी जिल्हाध्यक्ष विजय बेल्लारी, रणजित चव्हाण, रामभाऊ पाटील, हुसेन शेख, शांतीनाथ चौगुले, रामदास सावंत आदी उपस्थित होते। माननीय मिरज तहसीलदार यांची वादग्रस्त कारकीर्द गौण खनिजच्या संदर्भामध्ये खूप मोठी या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात गाजली गेलेली आहे। त्यांनी गौण खनिजच्या संदर्भात खूप मोठा राष्ट्रीय संपत्तीचा बाजार उठवलेला होता। ते प्रकरण मोठ्या प्रमाणात या प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाबलं गेलेलं आहे। ते दाबलं जाणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा जय हिंद सेना उतरणार आहे आणि पुराव्यानिशी यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, यासाठी ते आक्रमक आंदोलन आम्ही करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।